ते टॉयलेटच असले पाहिजे असा एक अंदाज लावतोय मी, का दुसरं काही वस्तू आहे बघा. सेकंडरी तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646च्या आसपास हा किल्ला घेतला होता. जस्ट त्यावेळेस छत्रपतींचं वय 16 वर्ष होतं. बघा आता खाली चाललोय आपण आणि इथून म्हणजे तिथून पण उतरता येत होतं बघा, पण मी इकडनं आलो. ते आपल्याला दारुगोरा कोठार दिसते ना, तिकडे पण जाऊया आपण. आणि इथे एक पाण्याचा टाका आहे. हे पाण्याचा टाका आज पण पिण्यासाठी वापरलं जातं. हो, आणि हो मी चुकीचा बी असू शकतो, मला पूर्ण माहित नाही, पण कोणी सांगू शकतं का? एक प्रसिद्ध झुंजार माची बघा. वाव, झुंजार माचीचा एकदम लास्ट पॉइंट वरती बघा, किती सुंदर. तर गुड मॉर्निंग जी. रात्री इथं टेंट लावला होता मी, हा मागं तोरणा किल्ला. इथं आपला टेंट होता रात्री, आणि रात्रीपासून गाड्या चालू आहे, रात्रभर गाड्या चालू आहे. हे बघा पूर्ण लाईन लागली. इकडं त्या साईडला पण मोठ्या मोठ्या गाड्या लागल्यात. म्हणजे ना ह्या ट्रॅकला खूप गर्दी असते संडेच्या दिवशी, असं मला जाणवतंय. वरती आता जातोय आपण, वरती धुक्क आहे. आणि हे असतं इथं आपण, म्हणजे इथं तुम्हाला काही प्यायला भेटू शकतं, मॅगी वगैरे, पाणी बॉटल, साऱ्या गोष्टी. आणि हा आहे रूट, या रूटने आपण पुढं जाणार आहोत आता. हा होतोय ट्रॅक सुरू. हा डॉगेश भाई बघा माझ्याबरोबर येतोय. जस्ट इथून मी कुरकुरे घेतले, म्हणून त्याला कुरकुरे लय आवडतात. यस, हा एनर्जी फुल आहे ब्रो. आता स्टार्टिंगलाच सांगून देतो, फर्स्ट हा तोरणा किल्ला. मी इथं येण्याचं रिझन काय, मला होतं यूट्यूब चॅनल सुरू करायचं, ब्लॉगिंग यूट्यूब चॅनल. आणि माझ्यासाठी सगळ्यात फेवरेट जागा हीच असेल, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी इथूनच आपलं स्वराज्य सुरू केलं होतं. तर त्याच काही संकल्पनेने मी माझं एक स्वतःचं चॅनल सुरू करतो आहे. सो मला एक गॅरंटी की तुम्ही सारे लोक मला सपोर्ट कराल. बघा सनराईज होते, किती सुंदर दिसतोय सन. आणि हे वेल्लेगाव, आणि त्या साईडला ना खूप सुंदर असा घाट आहे. त्या घाटातून आलोय मी. आणि आता हा जर सनराईज बघण्यासाठी ना, इथं वरती ना मुलं थांबतात. खूप जास्त मुलं वरती गेले होते, रात्रीच गेले होते. बट मी पण जाणार होतो त्यांच्याबरोबर. बट प्रॉब्लेम असा होता की मला खालून व्हिडिओ शूट करायचा होता, म्हणून मी तो मिस केला. बट कधीतरी येईल मी. खूप सुंदर दिसत असेल वरून, किती धुक्क दिसत आहे. हे बोर्डापर्यंत येऊन गेलो आपण. 4606 फूट उंच किल्ला आहे हा. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात उंच किल्ला सांगितला जातो याला. हे बघा इथं लिहिलंय है ना. तर जस्ट मी थोडीशी हिस्ट्री सांगतो. 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. मेनली हा आदिलशाचा किल्ला होता, आणि याच्याकडे जास्त लक्ष नव्हतं आदिलशाचं, म्हणून छत्रपतींनी हा किल्ला जिंकला अँड आपल्या स्वराज्याची सुरुवात केली आहे ना 16व्या वर्षी. परंतु हा किल्ला केव्हा बनला याच्याबद्दल थोडंसं माहिती नाही आहे. 13व्या सेंचुरीमध्ये सांगितलं जातं की याचा हा बनला असेल बहमनीच्या काळामध्ये किंवा सुलतानांच्या काळामध्ये. बट हा किल्ला एवढा महत्त्वपूर्ण त्या काळात नव्हता असं वाटतं, म्हणून तो इतका लॉंग टाईमपर्यंत जास्त कोणाच्या नजरेत नव्हता. आदिलशाच्या काळात पण त्याचं थोडंफार काम झालं होतं, अँड सोडून दिला होता आदिलशाने. मग हाच एक हे बघून सण छत्रपती शिवाजी महाराजांना चान्स वाटला की आपण हा किल्ला जिंकून आपण स्वराज्य उभं करू शकतो. छत्रपतींनी जेव्हा हा किल्ला बघितला होता ना, की त्याच्या असं प्रचंड रूप बघून सण या किल्ल्याचं नाव प्रचंडगड ठेवलं होतं. बट छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य इथून सुरू झालं, त्यामुळे याला तोरणा किल्ला पण म्हटलं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याला प्रचंडगड पण म्हटलं होतं. बाकी अजून याच्यावरती डिटेल लिहिली, याबद्दल तुम्हाला वाचून टाकतो. तर याच्यावरती या किल्ल्याविषयी ना संपूर्ण डिटेल केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 47 मध्ये हा सर्वप्रथम हा किल्ला घेतला होता. मग छत्रपतींनी या किल्ल्याला स्वराज्याचे तोरण म्हणून बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणागड ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे प्रचंडगड असे नाव ठेवले. या किल्ल्यात सापडलेल्या धनाचा उपयोग त्यांनी राजगड बांधण्यासाठी केला. हा एक हिस्ट्री या जागेची. त्याच्यानंतर हा किल्ला कोणी बांधला होता, तर बहमनी राजवटीच्या मलिक अहमदने हा किल्ला प्रथम 1470च्या आसपास जिंकला होता. म्हणजे त्यावेळेस पण हा किल्ला अवेलेबल होता. पुढे हा किल्ला निजामशाहीकडे गेला, नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेला. त्याचे नाव प्रचंडगड ठेवण्यात आले. गडावर काही इमारती बांधल्या गेल्यात. महाराजांनी आग्र्याहून आल्यानंतर अनेक गड्यांची जीर्णोद्धार केले. त्यात ह्या 5000 इतका खर्च ह्या किल्ल्यावर पण त्यांनी केला, आणि तोरणा बांधला पुन्हा. हा 1704 मध्ये औरंगजेबाने जिंकला होता. जवळजवळ वेढा देऊन 6 महिन्याचा वेढा देऊन जिंकला. बट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मराठ्यांकडे आला. तर खूप मोठी हिस्ट्री या किल्ल्याची. अँड औरंगजेबाने ह्या किल्ल्याचं एक नाव ठेवलं होतं. जस्ट मी तुम्हाला ते पण सांगेन. हे बघा असं चढून वरती जायचंय, आणि ते बघा तिथं
तिथून असं वरती 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 जायचं आहे. तो जोरना केला भाई साहेब. इथपर्यंत येते मी लंबावून गेलो. लंबा मीन्स माझ्यात एनर्जी खूप जास्त आहे, बट खूप लॉंग टाईम नंतर मी ट्रॅक करते ना, तसं थोडं थकल्यासारखं जाणवतंय मला. वाव, नजारे खूप छान आहेत बघितले. पावसाळ्यामध्ये हा रोड पूर्ण चिकना होत असेल ना, तर पाय घसरत असतील वगैरे वगैरे. पाणी येत असेल वरून, असं झिरपत असेल पाणी, वाहत असेल डोंगराचं पाणी. आलो मी असं चढत चढत. खूप जास्त खतरनाक ट्रॅक. आणि इकडे बघा धरण, आणि इतकी थंडी वारा सुटतोय ना तर इतकी मजा येते उभं राहून. आणि जस्ट हे बघून तुम्हाला असं वाटत असेल आपण आपल्या भागातील जे त्र्यंबकेश्वरला जातो, आणि तिथे एक किल्ला आहे. जस्ट मला मी नाव विसरतो हे. जस्ट प्रोनाऊन्सिएशन बी गलत होते भाऊ शब्दांची. त्याच्यावरती असा एक ट्रॅक आहे, दोघी बाजूला दरी आहे. जस्ट आपण त्र्यंबकेश्वरवरून बघू शकतो त्याला, असं वरच्या साईडला. त्याला नाव विसरते मी त्याचं. तर सेम तसंच आहे. मी जस्ट इथं बसून विचार करतोय की यार, अर्ध्यापर्यंत गाडी येऊन जाते, अर्ध्यापर्यंत म्हणजे डोंगराच्या पोटापर्यंत गाडी येते, तरी असे एवढे हाल आहे ब्रो. अगर खालून यायचं ठरलं तर लंबा लावून टाकेल हा किल्ला. खूप उंच किल्ला आहे. पाहिले काय नजारे, पाहिले का किती खूपसुरत आहे बघा. एकच नंबर आहे. इकडनं आता चढायचं आहे वरती, म्हणजे हा डोंगर चढायचा, याच्या परत अशी व्हॅली लागेल, प्लेन पठार, परत ते चालायचं, मग वरती चढायचं. तिथून माझ्या अंदाजे तिथून अजून तिथं थोडंसं चढावं लागणार आहे, मग फर्स्ट द्वार येणार आहे आपल्याला. बट काफी खूबसूरत नजारे आहे ब्रो, खूप सुंदर. ही एक व्हॅली आहे. हा तिकडे बघा ढग कशी जमा आहेत ना, खूबसूरत. आता जस्ट 2 मिनिटापूर्वी इथले जे बादल होते सगळे गेले, आणि बघा धुक्क सगळं गेलं, आणि बघा आता गड विजिबल होते. अरे इतकं सुंदर वाटतंय ना बघा इथून आता जस्ट. आणि हे बघा आता इथून असं चढायचं आहे बघा, ते दिसतंय का तुम्हाला? असं चढताय वरती, आणि वरती आपल्याला लागणारे बुर्ज. वाव, अमेझिंग ब्रो. आता बघा खडी चढाई लागली वरती. आता चढतच जायचं आपल्याला वरती, असं चढत चढत राऊंड करत. आणि त्याच्यात आहे ना, मी जे शूज घेतले एकदम बकवास आहे. म्हणजे असं ते मातीमध्ये ना घसले जाते, पाय असे पूर्णपणे लटकत नाही. त्या काळात हा दगड पण कोसळेल. जस्ट आता तो फक्त टिकला आहे कशावरती तरी, बट इथली माती अगर निघाली तो खाली येईल. तर इथं चढताना जो पण तोरण्यावर आहे ते थोडं सांभाळून चढावे पुरो. थोडं अवघड ट्रॅक लागलाय. जस्ट नॉर्मली 1 सेकंड. हे बघा असं आहे. आता इथं काहीच नाही वरती चढायला, खूप अवघड करून चढावं लागतं. आणि मी जस्ट खूप कंटिन्यू जिम करणारा व्यक्ती ब्रो, तरी पण माझी ही हालत आहे. बघा इथं कातळ पायऱ्या कोरले वरतीपर्यंत, आणि आता फर्स्ट द्वार लागतोय, आणि इथून पायऱ्या लागतायत आपल्याला. आणि इथून बघा, इथून हे पडलेलं आहे, वरून दरड कोसळली असेल. जस्ट खाली पडलं, आणि खाली बघा कचरा किती. आणि छोटं माकड बघा है ना, त्याच्या हातात पिल्लू पण आहे वाटतं. पिल्लूच्या हातात काहीतरी अजून आहे. इथं थोडं घाबरावं लागेल ब्रो. माकडांचा काही भरोसा नाही, मोबाईल वगैरे खेचून घेऊन जातील किंवा बॅग. हे माझ्या अंदाजे हा कोकण दरवाजा आहे, फर्स्ट दरवाजा आहे. कोकण दरवाजा, आणि छोटीशी जागा आहे पूर्णपणे, आणि चढण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. सेकंड यार, कोकण दरवाजा म्हणजे या साईडला कोकण असल्यामुळे कोकण दरवाजा आहे. थोडासा बाहेर गेला तर खाली जाईल माणूस, असा रस्ता आहे तो. हा 1 सेकंड. तोरणा किल्ला हा बघा किती सुंदर दिसतो इथून. बट 1 सेकंड, आता मी दाखवतच जातो वरती. त्याचं नाव नाही दिसत तिथं, आणि कन्फ्युजन नावाचंच आहे मला. वाव, 2 बुर्ज अँड कोकण दरवाजा एक, असं मला वाटतं. बिकॉज ह्या साईडला कोकण असल्यामुळं हा कोकण दरवाजा असेल. इथं देवळी वगैरे नाही आहे, बट हे बघा इथं एक मोठा लाकडी ओंडका टाकला जायचा, आणि हे बघा हे इथं दरवाजाचे ते हे अटकवलं जायचं, पूर्ण दरवाजा पॅक. ओके, जस्ट मी सांगितलं की हा कोकण दरवाजा नाही आहे, हा भिनी दरवाजा आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं दरवाजा वगैरे कसा हे केला जातो. आणि कोकण दरवाजा त्या साईडला आहे असं मला एकाने सांगितलं. मला पूर्ण माहीत नाही, कारण की
इथं कुठलाच बोर्ड लागलेला नाही. जसं आता असं वरती चढत जायचं आहे आपल्याला आणि तिथं आपल्याला झिगझॅगमध्ये अजून एक दरवाजा लागणार आहे. तर खूप सुंदर. आणि आता एक काम चालू आहे महाराष्ट्र शासनाकडनं, वरतून इथं माल येतं वाटतं, इथं कालवला जातो मग हे बनतं आहे. मी यार जस्ट सर्च केला गुगलवरती, फक्त 2 दरवाजे सांगितले आहेत जातात. तो एक खाली आहे आणि एक हा एक झिगझॅगमध्ये. झिगझॅग मीन गोमुखी दरवाजा आहे बघा, असा राऊंडमध्ये. हा बनवला जायचा रिझन असा की कोणी हाती वगैरे घेऊन दरवाजा ना ओपन केला जायचा, म्हणजे अगर दोन्ही द्वार अगर खालच्या द्वारपर्यंत दुश्मन येऊन गेले तर हा द्वार हातीने लावून, म्हणजे असा जोरात हाती पळत येईल आणि जस्ट त्याला टक्कर मारेल तर तुटायला नको म्हणून असा झिगझॅगमध्ये बनवलं जायचं गोमुखी दरवाजे. हे आता जस्ट छोटे खिळे आहेत, त्यावेळेस खूप जास्त मोठे राहत असतील. आणि इथं देवळं आहे त्याच्यात सैनिक बसत असतील. आणि इथं त्यावेळेस इथं छोटा दरवाजा असेल, जस्ट कोणी बाहेरून किल्ल्यावर आलं तर त्याला छोट्या द्वारमधून इथं विचारपूस केली जायची आणि मग एंट्री दिली जायची. तर इकडनं किल्ला सुरू होते. बट ह्या किल्ल्यावरती 2च द्वार असल्यामुळे मला समजत नाही हा कोकण द्वार आहे का दुसरा द्वार आहे. आलो आपण आणि ह्या पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी. बुर्जवरती जाऊन तुम्ही बाहेर लक्ष देऊ शकतात. आणि जी इकडं पूर्ण किल्ला आहे याच्यावरून तुम्ही ह्या माच्या वगैरे त्या बघू शकतात. पण आता जस्ट इथं धुकं असल्यामुळे प्रॉपर व्हिजिबल नाही होणार. तर जस्ट आपण हे बघूया इथून किती व्हिजिबल होतंय बाहेरचं. 1 सेकंड. ही छोट्या पायऱ्या, जरा पाय निसटला तर खाली जाईल माणूस. हे बघा, हा आहे बुर्ज. एक तिथं आहे, तिथून तोफ वगैरे लावली जात असेल. आणि जस्ट हा द्वार, म्हणजे इथं पण सैनिक उभं राहत असेल या जागेवरती. आणि इथून पण वगैरे तेल वगैरे काही भाले वगैरे काही दगडं वगैरे फेकले जात असतील या जागेवरती. जस्ट खूप सुंदर. ह्या साईडने आलो, जस्ट आपण क्रॉस केला वाघ दरवाजा. जो सेकंड दरवाजा होता ना त्याला वाघ दरवाजा म्हटलं जातं किंवा फर्स्ट दरवाजाला. बाकी 4 द्वार आहे तिथं. एक बघा वाघ दरवाजा, जो 6 नंबरला इथं लिहिलेला आहे. अँड झुंजारमाची, जी की वरती ही बाले किल्ला आहे तो तोरणा किल्ल्याचा. जस्ट झुंजारमाची याला सांगितलं जातं, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कोकण दरवाजा जो 3 नंबरला आहे, हा जो इथं असेल, जो की मी तुम्हाला दाखवेल. अँड सेकंडरी कोकण दरवाजा झाला. बिन्नी दरवाजा 4th नंबरला त्या साईडला आहे, वरच्या साईडला. म्हणजे याला 3 द्वार आहेत. आणि याच्यावरती तोरणा जाई मंदिर वगैरे साऱ्या गोष्टी आपण बारीकीने बघणार आहोत. सो फर्स्ट हे खोकट टाके आहे, जे की पिण्याच्या पाण्यासाठी यूज केलं जायचं पहिल्यापासून. ही एक इमारत, एक जस्ट माहीत नाही ही इमारत कधी बांधली गेली आहे. बट हा एक पाण्याचा टाका आहे, ज्यातलं पाणी पिण्यासाठी यूज केलं जात होतं. आणि आता पण ते भरताय, पिण्यासाठीच यूज केलं जात होतं. आता पण हे पाणी पितात का? तिथून उतरतात लोक अँड जस्ट इथं जाऊन तिथं पाणी भरतात है ना. पिण्यासाठी पाणी यूज केलं जातं, म्हणजे या किल्ल्यावरती पाणी अवेलेबल होतं. जस्ट ही इमारत पण जुनीच वाटते. आणि इमारतच्या बिलकुल साईडला हे एक असं बनलेलं आहे. तर याचं काय हे मला नाही माहिती, बट मला अंदाजे मंदिर वगैरे असू शकते. बघूया. हो हो हो, इथं कोणाची समाधी असली पाहिजे. जस्ट हे बघा, पण समजत नाही काय आहे ते. अँड हे बघा, हे कशासाठी लावले आहेत, कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगावे. ही एक बिल्डिंग आहे, आपण याच्यात जाऊ आता. या दिदीला विचारलं मी की एक केव्हाचं आहे, तर याच्यात आहे ना जे पुढचं आहे मोठ्या मोठ्या दगडांमध्ये बनलं आहे ना, हे जस्ट पहिल्यापासूनच आहे. आणि हे जे आहेत ना छोट्या छोट्या दगडांमध्ये बनलेलं, हे आत्ता जस्ट बांधलं आहे. इथं चार्जिंग वगैरे साऱ्या सुविधा आहेत बघा. इथं रात्री तुम्ही थांबू शकतात है ना. इथं कुणी चूल पेटवलं आहे आणि खूप सुंदर वाटतं इथं आल्यानंतर. पण जस्ट त्या साईडला पण एक द्वार आहे आणि तिथून पण तुम्ही एंट्री करू शकतात. बहुतेक हे किल्ल्यावर एक ऑफिस सारखं डेव्हलप केलं असेल सुरुवातीला. बट जस्ट फॅन वगैरे साऱ्या गोष्टी तिथं येणारे जे मावळे असतील, स्पेशली जे किल्ले बघण्यासाठी येतात त्यांच्यासाठी इथं व्यवस्था आहे. बट कचरा पण आहे इथं थोडासा. जस्ट मागच्या साईडला पण तुम्ही टेंट लावून थांबू शकतात. आणि इकडनं एक झुंजारमाचीकडे जाऊ शकतो शायद आपण, वरती बाले किल्ल्याकडे. आता त्या साईडला जातो. इथून चढत आलो आपण आता. आणि हे मेघाई का कोणती ती देवीचं मंदिर, जस्ट मी तिथं जाऊन नाव वाचेल, चुकीचं नाही घ्यायचं मला म्हणून. तर हे एक देवीचं मंदिर आहे. जस्ट हे पण रिपेअर केलं आहे, त्यावेळेस पडलं असेल तर आता जस्ट रिपेअरिंग दिसते आपल्याला. तर आपण तिथं जाऊया. याचं नाव आहे मेघाई देवी ना. जस्ट हे बघा, आता वरती सगळं रिपेअर केलं आहे, खूप सुंदर वाटतंय मध्ये. जस्ट इथं तुम्ही थांबू शकता. या किल्ल्यावरती थांबण्यासाठी इथं मंदिरामध्ये पण लोक थांबतात. जस्ट त्या साईडला टेंट लावलेला आहे. हे बघा, ही मेघाई देवी जी किल्ल्यावरची सगळ्यात
महत्त्वपूर्ण देवी छत्रपती शिवाजी महाराज अँड हे काय लिहिलंय धाडस. ओके, सो ही खूप सुंदर. तुम्हाला माहीत असेल 1704च्या आसपास औरंगजेबने हा किल्ला घेतला होता. अँड मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचं नाव सांगेल तुम्हाला. औरंगजेबने या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं फुतुक के बेल. मतलब त्याने आहे ना खूप सारे किल्ले जिंकले. 1704च्या आसपास त्यांनी आपल्या सरदारांना सांगितलं की तुम्ही सगळे किल्ले जिंका. तर त्यांनी खूप सारे किल्ले जिंकले आणि त्यांचे नावं चेंज केली त्यांनी सगळ्यांची. जसं सिंहगडचं नाव त्यांनी बक्षिदा बक्ष ठेवलं, पुरंदर किल्ला जिंकल्यानंतर आजमगड ठेवलं, तोरण्याचं नाव त्यांनी फुतुलग बेग ठेवलं. म्हणजे त्यांनी किल्ले जिंकले परंतु परत नाव चेंज केले. आणि ज्यावेळेस औरंगजेबचा मृत्यू झाला त्यानंतर परत हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. आणि त्यानंतर हा किल्ला शेवटपर्यंत म्हणजे 1818 पर्यंत जोपर्यंत इंग्रजांबरोबर लास्ट लढाई झाली तोपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यातच होता. ह्याच मेघा मंदिराच्या बिलकुल साईडला हे वाला आहे तोरणेश्वर महादेव टेम्पल. त्याच्यावरती जाऊया. बट हे बघा, हे माझ्या अंदाजे स्मृतिचिन्ह असतील. कोणी अगर शहीद होत असेल तर त्याचं स्मृतीने इथं लावले असतील असं आपण एक मानूया. मला पूर्ण डिटेल नाही माहिती त्याची काय आहे. बट हा कोकण दरवाजा आहे. मी तुम्हाला दाखवेल आता कोकण दरवाजा कोणत्या साईडला आहे. बट महादेव मंदिर बघूया. आणि याला पण आता जस्ट रिपेअर केलं. हे त्या पुराणी परंपरेमधलं नाही. म्हणजे जे पूर्ण रूप पहिलं जो जुनं रूप होतं ते नाही आहे, जस्ट रिपेअर केलं आहे. तर खूप सुंदर दिसतंय हे बघा. आणि इथला नंदी डिस्ट्रॉय असेल है ना, कारण की हा थोड्या काळ का आहे ना हे मुघलांच्या ताब्यात गेलं होतं. तर त्यावेळेस ते अशी मूर्त्या वगैरे ठेवणारच नाही है ना. खूप सुंदर महादेव टेम्पल. हे मेघा देवी मंदिर जस्ट तोरणेश्वर महादेव टेम्पल. आणि तिथं मध्ये एक वाड्याचं स्ट्रक्चर दिसते तुम्हाला हे बघा, खूप सुंदरचं असं. आणि खाली पण खूप सारे आहेत. आता आपण जस्ट पहिले कोकण दरवाजा बघायला जाणार आहोत. जे बोटं घ्यायला आलो तुम्ही. आणि ह्या वस्तूंबद्दल सांगा मला, हे काय, ही स्मृतिचिन्ह असू शकतात एक माझ्या हिशोबाने. बघा ही ती एक बिल्डिंग पूर्ण खूप सुंदर. तर बघा तो राजगड आहे ना समोर, पूर्ण व्हिजिबल होते. तिथून अशी वाट आहे या डोंगरांवरनं, अशी चालत तुम्ही असं येऊ शकतात. आणि जस्ट हा कोकण दरवाजा वाटे तुम्ही तोरण्यावरती येऊ शकतात. हा कोकण दरवाजा किती विस्तीर्ण आहे बघा है ना. इथं बुरुज जे वरती तोफा वगैरे लागत असतील त्या साईडला पण तोफा. आणि खूप जास्त महत्त्वपूर्ण असू शकतो कारण की त्या साईडनी तर किल्ल्यावरती येणं खूप जास्त अवघड वाटतं मला. पण इकडं गुंदला माझी हो सेकंड खाल्लं मी आता जस्ट, त्याच्यामुळे थोडा डर वगैरे येतो. इथं पण झिगझॅगमध्येच रूट आहे हे बघा. इथं रूम होता, असा बनलेला रूम होता. याच्यामध्ये सैन्य वगैरे बसत असतील. वरती जाण्यासाठी रोड, इथं देवळी वगैरे है ना, इथं पण बसण्यासाठी वगैरे. अँड जस्ट आपण दरवाजा ह्या टाईप लॉक व्हायचा आणि वरती ते तुटलंय. बट हे बघा असं होतं तिथं ह्या साईडला. आणि हा एक असा हे ओढ का जो पूर्ण दरवाजा लॉक केलाय करायचा. अँड जस्ट हे भोंदला माची इकडं है ना. इकडनं पण ट्रॅक केला जातो का दादा? हा कुठं जातो? राजगड जातो वाटतं हा रोड. इकडनं राजगडावरून येता येतं वाटतं. हा बघा कोकण दरवाजा बिलकुल झिगझॅगमध्ये मीन्स गोमुखी. अँड या साईडला आहे राजगड, जे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती म्हणजे स्वराज्याची. जस्ट तुम्ही असं पण या किल्ल्यावरती येऊ शकता तोरण्यावरती राजगडावरून असं चालत आहे ना ह्या रूटने. अँड तुम्ही बुंदेला माची ही तिथून वरती येऊन किल्ल्यावर जाऊ शकता तोरण्यावरती. आणि जस्ट खालून हे रांजणा गाव आहे, तिथून पण तुम्ही येऊ शकता. जसं वेल्हेकडनं येऊ शकता ना, तर ह्या साईडने पण येण्यासाठी रस्ता आहे. आणि वरतीपर्यंत गाडी येते बघा, इथपर्यंत गाडी येते. अँड त्या मंदिरापासून तुम्ही वरती येऊ शकता ट्रॅकिंग करून. त्याच्यापासून आपण खाली जातो, मी वरती तुम्हाला दाखवणार आहे नंतर. बट हे बुर्ज बघा किती मोठा बुर्ज आहे, याच्यावरती खूप मोठी तोफ असेल. आणि जस्ट हा तुटलेला असेल ना, मीन्स हा रिपेअर केलेला आहे बघा. इकडनं बारीक दिसतंय ना तुम्हाला, तर रिपेअर केला आहे तो. बट खूप उंच आणि खूप महत्त्वपूर्ण बुर्ज असेल हा. राजगडाच्या साईडने कोकण दरवाजा, या साईडला कोकण आहे. आणि कोकणाकडे उतरणारा किल्ला म्हणून प्रसिद्ध असतो. म्हणजे कोकणामध्ये मार्गावरती लक्ष देण्यासाठी हा किल्ला जास्त महत्त्वपूर्ण होता. तर जस्ट आता आपण बुंदेला माचीकडे जाते. बघितलं काय बुंदेल माची का काय म्हटलं जातं हे बघा. इथून असा रोड आहे. आणि जस्ट इथे बघा, इकडे बघा तुम्ही बुर्ज वगैरे बांधकाम. मीन्स ह्या डोंगरावरती पण कोणी चढू शकत नव्हतं है ना. इकडे बघा पूर्णपणे बांधकाम केलंय. बट आपण इथपर्यंत जाऊया, हे ह्याच्यापर्यंत हे खूप युनिक दिसतंय. अँड जस्ट तिथून रिटर्न होऊया. गोष्ट हे आहे ना खूप खतरनाक असतं. हे मुरुमचा दगड आहे इथं, तर हा सटकतो. तर उतरताना खूप काळजीपूर्वक उतरावं लागतं इथं. जस्ट आणि माझे शूज आहे ना इतके बकवास आहे, मी बकवास शूज घेतले.
हे बघा, किल्ला बनवण्याचं शास्त्र तुम्हाला इथं लक्षात येईल. इथपर्यंत दिवार होती आहे ना, उंचशी अशी तटबंदी असेल पूर्ण खालीपर्यंत. जस्ट या साईडला पण म्हणजे इथं पण बनलेली आहे बघा, दिसते ना ही. आणि जुनी आहे ती, छत्रपतींच्या काळातली असेल ती पूर्ण. हे बघा ही वाली. आणि जस्ट तिकडं पण बघा आहे ना, पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. आणि हे पण बांधकाम तेव्हाच असेल. तर जस्ट असं समजा तुम्ही की शत्रूला फक्त कातळकडा चढण्यासाठी अवेलेबल होता. अगर तुम्ही असं स्ट्रेटली, आता हा बघा किती स्ट्रेट आहे, इथून कोण चढणार आहे ना. तर जस्ट जिथं अगर वाटत असेल की शत्रू चढू शकतो, त्यावेळेस मग अशा तटबंद्या पक्क्या बांधल्या जायच्या. आणि त्या तटबंदींनी मग तो शत्रूवरती येण्याचं कामच नाही त्याला. हा बघा, हा पूर्णपणे बांधलेला दिसतोय तुम्हाला. हा पूर्ण डोंगराला पूर्ण तटबंदी बांधली. मीन्स असं की किती किती काळजीपूर्वक काम करण्याचं होतं. म्हणजे किती बारकाईने हे काम केलं जायचं की जास्त किल्ला विजिबल न व्हायला पाहिजे शत्रूंसाठी. नाही तर मग शत्रू किल्ल्यावर आला तर सगळं लुटून घेऊन जाईल. पहिले मी तुम्हाला इथं घेऊन जाण्याच्या ऐवजी पहिले वरती नेतो आणि वरून बघूया की ही बुंदेलमाची कशी दिसते. हा पण एक बुर्ज आहे, हा खूप बांधलेला आहे हा. आणि थोडा जीव घाबरतोय माझा. बघा इथून आता, वाव किती सुंदर आहे बघा. ही बघा तटबंदी, ही पण तटबंदी आहे. आणि हा एक इथून द्वार असेल पहिले, बट तो बुंजला गेला आहे की काय झालं आहे. नाही, इथून तुम्ही सैन्य इथून घुसून इथून शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी बांधलं होतं. आणि ही पण तटबंदी बघा. मी तुम्हाला जस्ट सांगितलं ना की जिथून चढण्यासाठी जागा असेल, जिकडनं चढायला वाटू शकतं की चढू शकतो शत्रू, त्या साईडला तटबंदी बांधली आहे. आणि हे छत्रपतींच्या काळातलं बांधकाम आहे. म्हणजे खूप बारकाईनं काम केलं जात होतं त्या काळी, खूप बारकाईनं. बघा आता खाली चाललोय आपण. आणि इथून म्हणजे तिथून पण उतरता येत होतं बघा, पण मी इकडनं आलो. हे बघा इथून पडलो होतो, लागलं मला थोडस. खाली पाहून चालावं लागेल. हे बघा एक छोटीशी वाट, हे बघा. आणि हे कातळ कोरलेलं आहे, हा हे बांधकाम नाही आहे. हे वरती बांधकाम आहे शायद, हे कातळ आणि कोरलेलं आहे, कोरून बनवलेलं आहे. अँड जस्ट इथून तुम्ही त्या साईडला जाऊ शकतात. मी जाऊ का? हे बघा इथून निघालो, हा बुर्ज बघा. वरती तोफा वगैरे टांगल्या जात असतील. इथून काहीतरी होत असेल, बंदूक वगैरे लावली जात असेल. बट एक प्रश्न आहे माझा. फर्स्ट बंदूक माझ्या अंदाजे जहागीरच्या काळामध्ये बंदूक आली होती. तर राजांकडं बी बंदूक असेल बहुतेक, छत्रपतींकडे माझ्या अंदाजे असं बी असू शकतं. इथं असं वरती बघून हो किती सुंदर वाटतंय बाहेर. बुंदेलमाची. आणि हा झिगझॅग मध्ये गोमुखी दरवाजा, जो की कोकण दरवाजा आहे तोरणा किल्ल्याचा. आता आपण तिकडे जाऊया, झुंजार माचीकडे बघायचं आपल्याला. हे समोर दिसतंय हे मंदिर आहे, तिथं आपण बघितलं. आता जस्ट आपण ह्या तटबंदीने पुढे जाऊन येऊ आणि तसंच झुंजार माचीकडे जायचं आपल्याला. झुंजार माची इथली प्रसिद्ध आहे, तोरणा किल्ल्याची माची सगळ्यात प्रसिद्ध माची झुंजार माची. हे तोरणेश्वर महादेवाचं मंदिर ना. जस्ट ही एक अंदाज माझा समाधी असली पाहिजे, कारण की वरती थोडंसं एक असं थडगा टाईप बनलेलं आहे. सो आपण मानूया समाधी. जस्ट इथं एक कातळ हे तालाब आहे छोटासा. अँड जस्ट आपण एक पाण्यासाठी जे किल्ल्यावरचं पिण्याचं पाणी असेल ना, ते ह्याच्यावरून घेतलं जात असेल. आणि जस्ट माझ्या अंदाजे आता पण इथलंच पाणी पितात वाटतं लोक, कारण की वरती एक वरती पण एक तालाब आहे. आणि जस्ट हे जस्ट तालाब आणि इकडं घर. खूप सुंदर वाटतंय, झाड वगैरे, म्हणजे एक सुंदरसं असं हे. आणि त्याच्यानंतर इथून आता ती झुंजार माची पण विजिबल होते बघा. ही ती झुंजार माची जी प्रसिद्ध माची सांगितली जाते. इथं मंकीज पण आहेत ब्रो. आणि जस्ट हा आहे तो रोड जो रांजणगावपासून आपण इकडनं येऊ शकतो. तिथं गाडी पार्किंग जागा पण आहे. अँड जस्ट समोर हा राजगड आता चांगला दिसायला लागलाय. दारुगोळा कोठार तोरणा किल्ल्याचा आहे ना, खूप सुंदर आहे. बट डबल बिल्डिंग दिसते ती, या साईडला एक आणि दुसऱ्या साईडला मध्ये डायरेक्ट असं पूर्णपणे दिवार आहे. असं दारुगोळा कोठार कसं काय असू शकतं ते. हे दारुगोळा कोठार, इकडनं द्वार आहे त्याचं इनसाईडला जाण्यासाठी. आणि हो लाकूड बघितलं का, एक दारुगोळा कोठारातलं हे बांधकाम थोडंसं डिफरंट वाटतंय ना. हे त्या काळात असंच बांधकाम व्हायचं का, कोणी सांगू शकतं का मला? छत्रपतींच्या काळातलंच आहे काही, थोडा डाऊट आहे मला. कारण की अशा बिल्डिंग इंग्रज वगैरे बांधायचे
तर त्यांनी बांधलं असेल बहुतेक, असं समजून चालू आहे. असं मी म्हणत नाही, बट मी काही अशा इंग्रज बिल्डिंगा बघितल्यात ना, तर त्याच्यामध्ये ते अशा प्रकारचं बांधकाम करायचे. हो, आणि हो, मी चुकीचा बी असू शकतो, मला पूर्ण माहीत नाही, पण कोणी सांगू शकतं का हे 18व्या सेंचुरीच्या म्हणजे 1818 नंतर इंग्रजांनी हा किल्ला घेतला ना, तर हा एक सैन्य छावणी म्हणून वापरला असेल त्यांनी. तर त्यावेळेस त्यांनी अशी बिल्डिंग बनवली असेल, एक असा माझा अंदाज आहे जस्ट. कारण की अशी बिल्डिंग आम्ही झाशीच्या किल्ल्यावरती किंवा मी भरपूर ठिकाणी बघितलं आहे. हे मागं दारुगोळा कोठार, जे की डाऊटफुल आहे मी त्याच्यावरती, की इंग्रजांच्या काळातलं असू शकतं. बट कोणी सांगू शकतं मला, की डाऊट क्लिअर करू शकतात मला. बट ह्या साईडला आहे आता झुंजार माची, जी की ह्या गडावरची सगळ्यात फेमस माची आहे. जस्ट असा एक म्हणजे बालेकिल्ला समजावा, हा सगळ्यात उंच पट्टा आहे तोरणा किल्ल्यावरचा. तोरणा किल्ल्याला बालेकिल्ला नाही आहे, बट यालाच आपण बालेकिल्ला म्हणून संबोधलं गेलं आहे खाली. आता इथून झुंजार माचीकडे जाण्यासाठी रोड आहे. तिकडनं आलो आपण जस्ट. मला वाटलं तिकडनं जाता येत असेल झुंजार माचीकडनं, खाली उतरण्यासाठी जागा असेल. बट तिथून वरती तो बुर्ज आहे, त्याच्यावरती ती झुंजार माची कडे बघितलं जाऊ शकतं, तिथून नजर ठेवली जाऊ शकते. बट उतरण्यासाठी इथून जागा आहे. हे दादा ते पण उतरण्यासाठी थांबले. आता इथून उतरावं, परत असं राऊंड करत झुंजार माचीकडे जावं. पण सुरुवातीला मी तिथं जाणार आहे, तिथून झुंजार माची तुम्हाला दाखवतो, की ती जी आपण फोटोमध्ये बघतो ना, तिथे झुंजार माची तिथून दाखवली जाते. तर आता आपण तिथंच चाललोय. दिसतंय ना, हे बघा, ही असं. तर इथे एक तोफ लावली जात असेल बरं का, तोफ लावली असेल, छोटीशी तोफ. जस्ट ह्या साईडनी अगर कोणी उतरतंय, म्हणजे इकडनं कोणी चढतंय किंवा हमला करण्याच्या तयारीमध्ये त्या साईडने येऊन तर त्याच्यासाठी तोफ किंवा मग इथून काही गरम ऑइल वगैरे, गरम पाणी वगैरे टाकलं जात असेल. जस्ट इथं बघा, इथं पूर्ण पाणी साचत असेल, आणि ते पाणी इथून निघण्यासाठी पण छोटा मोठा द्वार असेल. तिकडनं चढून आलो, तिथंच उतरण्यासाठी जागा आहे झुंजार माचीकडे जाण्याची. हा दारुगोळा कोठार, हा बालेकिल्ला आहे तोरणा किल्ल्याचा. आणि जस्ट इथून आता आपल्याला दिसणार आहे झुंजार माची, जी ह्या किल्ल्याची सगळ्यात प्रसिद्ध सांगितली जाते. बघा किती सुंदर दिसते. तिथंही पाण्याचा टाका आहे, मीन्स तिथं बसणारे जे सैनिक असतील त्यांना बी पाणी पिण्यासाठी तिथं टाका बनवलेला आहे. खूप सुंदर दिसतं इथून. इथून जस्ट त्या साईडला राजगड पण दिसतोय. आणि इथूनच तुम्ही, माझ्या अंदाजे तो आहे ना समोरचा, सिंहगड असू शकतो. तो सिंहगडच आहे ना तो. बघा इथून विजिबल होते सिंहगड या साईडला. हा मला जस्ट झुंजार माचीकडे जाण्याची गर्दी बघा किती. आणि जस्ट मी हे पत्थर तुम्हाला सांगितलं ना, इथं तोप बी लावली जाऊ शकत होती. इथे ना तुम्ही असं उभं राहून दोघी पाया असं ठेवून एक बादलीमध्ये गरम ऑइल वगैरे काही घेऊन सरळ असं ओतू शकतात ना, जस्ट तिरपं करू शकतात, हे करू शकतात. तर हे असं पण असेल. हे बघा इथे झुंजार माचीकडे जाणारा हा रोड सगळ्यात खतरनाक आहे ना. जस्ट आता इकडनं जायचं आहे आपल्याला. असं हे झुंजार माचीकडे जाणारा एक सिंगल पर्सन जाऊ शकतो जस्ट. आणि थोडं अवघडलेला रस्ता आहे, बट झुंजार माची दिसते. बट ह्याच्यासाठी येण्यासाठी ब्रो असे रस्ते क्रॉस केले आम्ही. तिथून असं वरतून खाली उतरलोय. आणि ते उतरणं सगळ्यात जास्त अवघड आहे ब्रो, सगळ्यात जास्त. तिथं तर आहे ना सिंगल, आणि ते त्यांनी रोप बांधला आहे, त्याचे ना तार असे निघालेले आहेत, तर ते हाताला टोचतात. तर खूप डिफिकल्ट आहे ब्रो. हे अजून खोल टाकलं पाहिजे होतं इथं. जस्ट त्यांनी वरच्यावर टाकलं असल्यामुळे ते एक पावसाळ्यामध्ये पडलंय ते. बघा की हा झुंजार बुर्ज, जिथून आपण उभं राहून बघितलं ना झुंजार माची, तर त्याचा हा बुर्ज आहे. आणि इथून असा रस्ता बिस्ता असेल का नाही काय माहिती. म्हणजे राजांच्या काळात ते वरती सैनिक कसं येत असेल हा एक विषय. किंवा असा रोड वगैरेच असेल तिकडनं जाण्यासाठी वरती. पुणे तटबंदीमध्ये किती मोठे मोठे हे टाकले आहेत, दगड टाकले आहेत बघा, किती मोठे आणि किती रुंद आहे ती. जस्ट मी तुम्हाला सांगतो 10 ते 12 फूट असेल ती, 15 फुटापर्यंत असेल. आणि त्याच्यावर इथं शिलालेख कोरलाय का काय काय मला बघू द्या. काहीतरी दिसतं इथं, जस्ट असंच कोरलंय ते. मला वाटलं शिलालेख सारखं दिसतंय, काय माहिती काय. बट हे बघा किती किती रुंदी त्याची आहे ना. आणि हा तो बुर्ज, तो पण तेवढाच रुंद आहे. त्याच्यामधलं काही काम आता जस्ट केलंय, रिपेरिंग. काही रिपेरिंग लेट झाली असेल 18 सेंचुरीमध्ये मराठ्यांनी केली असेल. आम्ही इथं आलो, दादा पण थांबले आहेत. आम्ही रस्ता शोधतोय. हा एक रस्ता आहे, पण हा खाली बंद झालेला आहे वाटतं. आणि इकडनं एक अशी दोरी टाकली अँड ह्या दोरीने असं पूर्ण खाली उतरून त्या झुंजार माचीकडे जावं लागतं. हे बघा
आपण आता जस्ट वरून उतरलो. वरती तुम्हाला मी दाखवलं नाही खाली उतरायला जागा आहे. तर सेम ते बुंदेल माची बघितली आपण ना, बुंदेला माची सेम तसंच आहे इथं. आणि जस्ट ह्या साईडने उतरण्यासाठी जागा आहे. आणि इथून खाली जावं लागतं असं. 1 सेकंड, इथून कसा रोड आहे बघा. हो, दोरे लांबवले आणि जस्ट ती माची खूप सुंदर. बघा किती डिफिकल्ट आहे ना उतरणं असं. बघा किती उतरणं खतरनाक आहे. तिकडं जाणं इथून इकडनं आलो भाऊ. आणि ते वायर रोपला आहे ना असे निघाला येते तर खूप जास्त टोचतं हाताला. बाकी उतरणं म्हणजे रॅपलिंगची मजा आहे. आणि सगळ्यात डेंजरस आहे. ही रूम असेल, इथं रूम असेल सैनिकांसाठी. बट मी एक अजून पण माझ्या डोक्यात एक प्रश्न आहे की हे लोक उतरत कसे असतील इकडं येण्यासाठी. एवढं डिफिकल्ट करून पण थोडी उतरत असतील. स्पेशली त्यांच्यासाठी कुठं रोड बीड असेल, कुठून असा रस्ता बनवलेला असेल. जस्ट आता खाली जातोय आपण. ही आहे झुंजार माची आणि जस्ट तिकडं चाललोय. इकडनं जस्ट आपण खाली उतरलो या पायऱ्यांनी असं. आणि इथं पण एक रूम दिसतोय झुंजार माचीचा. इथं काही अजून बनलेलं दिसतंय. इकडनं बघा ही चोरवाट आहे ना. या वाट्याने तुम्ही असं खाली उतरू शकता. जस्ट किल्ल्यावरून खाली जेव्हा किल्ल्यावर लोड असेल म्हणजे पूर्णपणे किल्ल्याला बेडा दिला गेला असेल शत्रूपासून, तर त्यावेळेस इथून पळण्यासाठी एक वाट बनवलेली आहे. जस्ट इथून मग राजे आणि जे महत्त्वपूर्ण सरदार असतात ते इथून जात असतील दुसऱ्या किल्ल्याकडे. किल्ला दुसऱ्याच्या स्वाधीन करून सांग. आणि इथं पण एक जस्ट वाट आहे. हे बघा पाण्याच्या टाके, 2 पाण्याचे टाके आहेत. एकामध्ये पाणी अवेलेबल आहे, एकामध्ये नाही आहे ना. इकडं बघा, इकडं पण एक द्वार आहे. तिकडं नाही, द्वार नाही, टॉयलेट असेल ते. हे जे ह्या भागावरती लक्ष देणारे असतील ना त्यांच्यासाठी ते टॉयलेट आहे. ते सगळी घाण खाली जात असेल. आपण ते पण बघू. किल्ला किती सुंदर दिसतोय ना. आणि हे इथं तोफा वगैरे लावण्यासाठी म्हणजे पूर्णपणे किल्ला आहे ना लढवला जाण्यासाठी सगळीकडनं. म्हणजे इकडनं पण सैनिक, कोणी शत्रू सैनिक चढून येत असेल ना तर त्याच्यावर पण इथून तोफांनी मार केला जाऊ शकतो लांबपर्यंत. जस्ट तिथपर्यंत मार होत असेल कारण की तोफा छोट्या नसते. त्यानंतर रायगड बघा किती स्पष्टपणे दिसतोय. राजगड ना किती सुंदर दिसतोय. आता पाणी हे त्यावेळेस पिण्यासाठी पाणी असेल. हे जस्ट इथून पिण्यासाठी पाणी घेतलं जात असेल. आणि हे वरती तिथं पण सैनिक बसेल, तिथं पण तोफ लावली जात असेल. इकडनं पण द्वार आहे. म्हणजे ह्या माचीला आहे ना 4 ते 5 द्वार आहेत ज्याच्यावरून शत्रूंवर नजर ठेवली जात असेल. आणि बाहेरून म्हणजे पळण्यासाठी पण किल्ला खाली करायची गरज आली तर इथून जायलासाठी पण तो रोड यूज होत असेल. जस्ट आता वरती चाललाय पण. हो, तिथून चढून उतरून आलो आम्ही. खूप डिफिकल्ट होतं उतरणं ह्याच्यावरती येण्यासाठी. आणि जस्ट ही येते माची. हे माझ्या अंदाजे झेंडा रोवण्यासाठी जागा असेल. त्यावेळेस इथं झेंडा रोवला जात असेल उंच भगवा. आणि जस्ट ही माची असं खालून पण एक द्वार आहे. हे बघा तिथं पण जाऊया आपण. बट हे बघा पूर्ण पठार आहे इथं. माझ्या अंदाजे तिकडं पण उतरण्यासाठी जागा असेल. इथं तोफा लावण्यासाठी जागा आहे. 1 2 ण्याचं टाकं. तिकडे 2-3 द्वार आहेत. जस्ट इथून असं उतरता येतं, इकडनं पण उतरता येतं. आणि ही झुंजार माचीचा एकदम लास्ट पॉईंट. वरती बघा किती सुंदर. इथून तुम्ही जाऊन शत्रूंना दोघं बाजूने हे करू शकता. आणि ही पूर्ण कातळात कोरलेलं आहे ना. हे पूर्ण कातळात कोरलेलं आहे. जस्ट किती सुंदर बघा है ना. अँड इट्स डू. ओहो, हे असंच आहे समोरून. इथून बाहेर निघालो आपण. हे कातळात कोरलेलं आहे. खूप सुंदर वाटतं इथं आहे ना. आता जस्ट ऊन आल्यामुळे थोडंसं ऊन असं थोडंसं परेशान होतं माणूस. बट हे पाण्याचं टाकं वगैरे 2 टाके आहेत पाण्याचे. एक वापरण्यासाठी पाणी राहत असेल आणि एक पिण्यासाठी राहत असेल. ते पण कोरलेले टाके आहेत. छन्नी हातोड्याने कोरून बनवले आहेत. आता इथं 2 द्वार आहेत जे की दोघी साईडला ओपन होतात. जस्ट हा एक द्वार आहे जो ह्या साईडला ओपन होतो. आणि जस्ट त्या साईडला एक आहे जो त्या साईडला ओपन होतो. दाखवलं ना टॉयलेट. हे टॉयलेट असेल हे ना. इथून टॉयलेट केलं जात असेल. आणि जस्ट ते टॉयलेट खाली जात असेल है ना. म्हणजे सैनिकांसाठी असेल. आता तिथं लोक करताय टॉयलेट. आणि जस्ट हा एक चोर वाट आहे. ही चोर वाट जस्ट ती बघा ही अशी. 1 सेकंड गाईज. ही बघा अशी. तिकडनं दाखवतो का दादा? असं दाखव.
असं दाखव ना, फिरून घे असं. हे बघा पूर्ण असं आहे. ओके थँक्यू. तर बाई पाहिली पूर्ण अशी एक चोरवाट आहे इथून. त्यावेळेस अगर राजे लोक इथून अगर म्हणजे किल्ल्याला वेढा पडला तर इथून जाण्यासाठी एक रस्ता येतो है ना. सिमिलरली त्या साईडला पण एक येतो, पण दाखवतो. आपण एक तिकडे एक द्वार बघितला, जस्ट इकडे पण एक गुप्त द्वार आहे ज्याच्याने 1 सेकंड आहे गोइंग टू. बघा असं उतरावं लागतं. आणि हे बघा म्हणजे इथून ज्यावेळेस बाहेर जायचंय तर हा रोड वापरला जात असेल है ना, इकडनं असं निघून जाण्यासाठी. खूप द्वार बनवले आहेत, गुप्त द्वार. याला पण असं लॉक करण्यासाठी एक छोटेसे द्वार येते. इथं दरवाजा अटकावला, लॉक केलं, संपला विषय. खूप सुंदर. मला वाटतं मी किल्ल्यावरच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला दाखवून दिल्या आहेत. एक अजून गोष्ट राहिली वाटतं. हे बघा हे पण टॉयलेट आहे. हे टॉयलेट मीन्स इथं आपण टॉयलेट करतो ते खाली जाण्यासाठी जागा असते है ना, टॉयलेट. ओके सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या आहेत मी तुम्हाला. आता हा जस्ट पिनी दरवाजा आहे, याच्यातून आपण एंट्री केली होती. हा आवाज किती खूपसुरत आहे आणि गोमुखामध्ये बनलेला आहे. आता आपण खाली उतरते. हा किल्ला फिरण्यासाठी तुम्हाला आहे ना 3 ते 4 तास लागू शकतात. मी जस्ट खूप बारीक व्हिडिओ वगैरे बनवत होतो त्यामुळे मला 5-6 तास लागले. जस्ट काम चालू आहे खाली हे बघा. तर मला 5-1 तास लागले, 4-4.5 तास लागलेत मला पूर्ण व्हिडिओ बनवायला, कारण की मी खूप जास्त डिफिकल्ट व्हिडिओज बनवत होतो बारीकीने. आणि झुंजार माची उतरायला चढायला बी खूप जास्त टाईम लागला. बट अगर तुम्ही निस्ता किल्ला बघण्यासाठी येत आहात तर शूट वगैरे कमी करत आहात तर तुम्ही 3 तासामध्ये पूर्ण किल्ला बघू शकतात प्रॉपरली डिटेलने. आणि चांगला किल्ला आहे, बघण्यासारखा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथूनच स्वराज्य निर्माण केलं होतं. सो मीही इथूनच माझं यूट्यूब चॅनल सुरू करते. तर आता फक्त एवढं सांगेल मी, माझा व्हिडिओ संपलेला आहे. आता जस्ट मी खाली उतरते. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करणार आहात आणि माझ्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करणार आहात आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करणार आहात. आणि अगर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे, कारण की फर्स्ट व्हिडिओ आहे माझा मराठीमध्ये, सो मला तुमचं मत पण शेअर करा की मी काय चेंज केले गेले पाहिजे वगैरे वगैरे. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. दुकानं आहेत याच्यामध्ये तुम्ही कॉफी चाय जे वस्तू तुम्हाला घ्यायच्या त्या घेऊ शकता. पाण्याची बॉटल घेऊन जायची. जस्ट त्या साईडला चढायचं आता. पॉडकास्ट